त्यांच्या असण्याला अर्थ असतो, त्याच्याच नसण्याची पोकळी जाणवते. असंच काही सचित्र बीड जिल्ह्याच्या राजकारणात दिसून येत आहे. सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी आता भारतीय जनता पक्षापासून म्हणजेच लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या विचारांपासून आणि नामदार पंकजाताई मुंडे यांच्यापासून साथ सोडण्याची भीष्म प्रतिज्ञा केल्याचं चित्र दिसत आहे. कारण जे शब्द त्यांना देण्यात आले होते त्या एकाही शब्दाची पूर्तता राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या वतीनं करण्यात आली नसल्याचा आरोप कल्याण आखाडे यांनी सोशल मीडियाद्वारे केला आहे आणि यावेळी एक वेगळा निर्णय घेण्याचं निश्चित केलेलं आहे. गत निवडणुकीत लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे हयात असताना त्यांच्या दूरदृष्टीतून आघाडी सरकारच्या विरोधात महायुती आकाराला आणली होती. सत्ता परिवर्तनात महत्त्वाची भूमिका वठवणारे घटकांना त्यांच्यानंतर न्याय मिळाला नाही. त्यामुळे सत्ता परिवर्तनात महत्त्वाची भूमिका असणाऱ्या सावता परिषद, भाजप आणि पालकमंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांचे नेतृत्व सोडण्याच्या भूमिकेपर्यंत येऊन ठेपलं आहे. त्यामुळे जिल्ह्यात आणि सावता परिषद राज्यभर असलेले नेटवर्क यामुळे भाजपाचं मोठं नुकसान होणार हे मात्र नक्की आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला शहर येण्यासाठी लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी भाजपा बहुजनात नेण्यासाठी माधव अर्थात माळी, धनगर आणि वंजारी हा फॉर्म्युला वापरला होता. त्यात ते यशस्वीही झाले. सामाजिक दृष्ट्या संघटनात्मक पातळीवर बीडचे कल्याण आखाडे यांनी सावता परिषद स्थापन करून स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना साथ दिली. मागच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत माळी समाजातील मतांना भाजपकडे वळवण्यात यश आलं होतं. संत सावता महाराज यांच्या आरण या ठिकाणी दरवर्षी सावता परिषदेचा मेळावा आयोजित केला जातो. मागील काही मेळाव्यांमध्ये सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांना सत्तेतील मानाचं पान देऊ असं आश्वासन दरवेळी देण्यात आलं. सरकारचा कार्यकाळ संपत आला तरीही संघटनेच्या हाती काहीच नाही लागलं याची खतखत संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये व पदाधिकाऱ्यांमध्ये दिसून येत आहे. काही दिवसापूर्वी बीड येथील त्रैवार्षिक अधिवेशनात कार्यकर्त्यांनी स्टेजवरून जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली होती. मात्र त्याही वेळी जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांनी राज्याच्या गप्पा मारायच्या नाहीत, सरकार पाडायच्या गोष्टी करायच्या नाहीत असं पालकमंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांनी सुनावलं होतं. तसंच योग्य वेळी सावता परिषदेला न्याय दिला जाईल असंही आश्वासन त्यावेळी पंकजाताई मुंडे यांनी दिलं होतं. काल राज्य सरकारनं अनेक महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या घोषणा केल्या. सावता परिषदेच्या हाती पुन्हा निराशा आल्यानं सावता परिषद आणि कल्याण आखाडे यांनी ही खतखत बोलून दाखवत आता वेगळी वाट ठरल्याशिवाय पर्याय नसल्याचं जाहीर केलं आहे. येत्या 2 दिवसात संघटनेची कार्यकारिणीची बैठक घेण्यात येणार आहे. पुढच्या बैठकीत या संदर्भातील पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचं सांगितलंय. भाजपा आणि पालकमंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांचं नेतृत्व नाकारणार हे मात्र सद्यस्थितीवरून दिसून येत आहे. कल्याण आखाडे सामान्य कार्यकर्ता म्हणून ओळख असली तरी सामाजिक संघटना म्हणून राज्यभर त्यांचं नेटवर्क आहे. राज्यात जातीय समीकरण पाहता ओबीसी घटकांमध्ये लोकसंख्येनं क्रमांक 2 वर असणाऱ्या माळी समाज मोठ्या संख्येनं त्यांनी जोडलेला आहे. राज्यातील 35 विधानसभा मतदारसंघामध्ये याचं प्राबल्य दिसून येत आहे. भारतीय जनता पक्षासमोर हा एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे की आता आखाड्यांना कसं आपल्या कवेत घ्यायचं किंवा आपल्या सोबत घ्यायचं. वार्ता YouTube न्यूज करिता परमेश्वर गित्ते, बीड.